तर विजयासाठी 24 धावा आणि 24 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रणय आणि चिन्मय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू आपण बघतोय क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू निर्धाव निघून गेला. प्रणय पाटील एक परिपक्व फलंदाज आहे, चांगला फलंदाज म्हणून आगरी समाजाचा विचार केला आपण, या पंचक्रोशीचा विचार केला. टेनिस बॉल बरोबर लेदर बॉल क्रिकेट हाताळताना आपल्याला सातत्याने बघायला मिळतोय का चांगल्या गोलंदाजा विरुद्ध एक चांगला फलंदाज. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूने निघाला, आउटसाइड दी ऑफ स्टंप. सुरेख कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, ज्या अनुषंगाने फलंदाजी करतोय प्रणय, तर या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण एक चांगला बॅटर आहे आणि गुणवत्ता भरलेला आहे. जी गुणवत्ता ठासून भरलेली आहे प्रणय पाटील यांच्यामध्ये, तर या विरुद्ध चांगली गोलंदाजी होते तर कौतुक करावं लागेल सौरवचं. इथे लगातार तिसरा डॉट बॉल. बघा सौरवची जी रिॲक्शन आपण बघितली, असं वाटते की झेल सुटलेला आहे. फ्लाइंग किस घेतला होता चेंडूने बॅटचा आणि वैभव पाटील यांच्याकडून थोडीशी चुकी झाली, कारण जी नाखुश गोलंदाज झाला, जी त्याची रिॲक्शन आपण बघितली, खरोखरच झेल सुटला असेल. प्रणय पाटील चौथा डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग. बघा टाळ्यांचा गजर होताना आपल्याला बघायला मिळतोय. समर्थक कुठल्याही टीमचे नाहीत इथे आगरी समाजाचे समर्थक आहेत आणि चांगल्या क्रिकेटला मात्र ते दाद देताना आपल्याला बघायला मिळतात. इथे चांगलं क्रिकेट सध्याच्या स्थितीला आपण बघतोय सौरव कडून होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर सौरव आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. अरे चेंडू डिलिव्हर होईल तेव्हा थांबेल. पुन्हा एकदा सौरव. पाच चेंडू निर्धाव बघायला मिळतात. बघा काय गोलंदाजी केली. या स्पर्धेतील हे तिसरं षटक निर्धाव बघायला मिळेल का, कारण काय जबरदस्त गोलंदाजी होताना प्रणय सारख्या फलंदाजाला इथे थांबवलंय. अप्रतिम गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे आपण बघतोय षटकार येईल का की झेल होईल, आणि या स्पर्धेतील हे तिसरं निर्धाव षटक आपल्याला बघायला मिळतंय. तिसरं निर्धाव षटक. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. अप्रतिम. चेंडूला मात्र हाताळलं गेलं होतं. पहिले 5 डॉट बॉल आणि त्यानंतर 6व्या चेंडूवर आपल्याला विकेट बघायला मिळाला. गोलंदाजी सुरेख कौतुक करावं लागेल. झेल सुटला होता, दुसऱ्या टर्म मध्ये झेल पकडण्यात आला. बघा गोलंदाजी आपल्याला ऑन स्क्रीन बघायला मिळते. डॉट 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 4-5 डॉट आपल्याला ब्लॅक मध्ये बघायला मिळतात आणि 6वा रेड डब्ल्यू येतोय. इथे आपण बघितली तर 6 चेंडू 24 धावांची गरज. 6 मध्ये 24. बघा ऑन स्क्रीन रिप्ले आपण बघतोय. पहिला चेंडू डॉट, आता दुसरा उजव्या शीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, तिसरा शफल झाला होता, थोडासा स्टेप आउट झाला होता, चौथ्याला पुन्हा एकदा शफल झाला. 5वा चेंडू बघा सौरवने पुन्हा एकदा कशा पद्धतीने हाताळलाय. काय जबरदस्त कट झाला चेंडू. आणि 6व्या चेंडूवर बघा शॉर्ट लेनचा थोडासा गुडलांथवर चेंडू होता आणि चांगला फटका मारला होता. आणि रिप्ले मध्ये बघा क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू इथे एकदा उडाला होता आणि नंतर घेतला. धावसंख्या आपण बघितली तर 6 मध्ये 24 धावांची गरज. इथे आपण बघतो 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, तर सुशांत वजे धावलेला आहे. चिन्मयला स्ट्राईकवर आणलंय, कारण चिन्मयकडे